आपल्याला पण चालेल. सगळ्यात छोटा सरकारने घोषित केला आणि वापर म्हणजे त्याचा रिसर्च चालू आहे. ते बघितल्यावर आठवलं काय काय त्याची भाषा काय हवं वेंगुर्ल्याची ऍपल आमच्या वेंगुर्ल्याची ऍपलला बघ कशी दिसतात आहे ना ते ऍपल आहे ना मोठा मानवी वसाहतीचं संरक्षण करतं. म्हणजे आता बरीच अशी वादळ होतात, म्हणजे महिन्यानी एक म्हणा किंवा 2 महिन्यात एक म्हणा वादळ हे चालूच असतं. तर आम्हाला आता म्हणजे आम्ही शिकलो ऐकलं पण ते कितीपत खरं होतं ते माहिती नव्हतं, पण आता प्रत्यक्ष अनुभवलं की ह्या वादळांमुळे आमची वसाहत उभी राहते. ही जर झाडं नसतील ना तर पूर्ण वसाहत आमची कधी पहिल्या तोक्ते वादळातच गेली असते. म्हणजे तोक्ते वादळ एवढं भयानक होतं की ना की सकाळी जो 9 वाजता वारा सुरू झाला त्या स्पीडने वारा दुसऱ्या दिवशी पर्यंत तसाच वारा वाहत होता. म्हणजे माणसाची रस्त्यावर उभं राहण्याची हिंमत नव्हती, एवढा वारा होता. मग त्यावेळी त्या तोक्ते वादळात आम्ही खूप अनुभव घेतला की ह्या झाडांमुळे गाव आमचं उभं राहिलं. फक्त पाणी थोडंसं किनाऱ्यावरच्या म्हणजे रस्त्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरलं, बाकी वाऱ्यामुळे काही नुकसान झालं नाही. आणि आता सुद्धा अशी बरीचशी छोटी छोटी वादळ होतात, त्या वादळांमध्ये वाऱ्याचा वेग जास्त असतो. मग तो वाऱ्याचा वेग इथे 80 ते 90% इथे स्टॉप होतो. म्हणजे मानवी वसाहत आणि समुद्र किनारा याची तटरक्षकाची भिंत म्हणून ही झाडं काम करतात. आणि ही कोणी लावलेली नाहीये, कोणी जोपासलेली नाहीये, आमच्या पूर्वजांनी राखून ठेवलेली जंगलं आहेत ही. म्हणजे आताची मुलं ही शिकतात म्हणून त्यांना सगळं ह्यातलं कळतं. पूर्वीच्या लोकांना शिक्षण नव्हतं पण त्यांच्याकडे अनुभव होते म्हणून त्यांनी हे राखून ठेवलेलं आहे. आता अनुभवचा विचार केला तर कसं, ज्यावेळी आता ही मासेमारी आमची कशावर जिवंत आहे, मासे कशापासून होतात तर मॅनग्रोव्ह मधून मासे जातात. आता भरतीच्या वेळी माशांची अंडी आहेत ती इथे वाहून येतात, भरती बरोबर सगळीकडे पाणी शिरतं, मग त्या पाण्यामध्ये अंडी असतात, ती अंडी मॅनग्रोव्हच्या मुळापाशी अडकून राहतात आणि इथे मासे जन्माला येतात. ते साधारण चालते फिरते झाले की परत ओहोटी बरोबर खाली जातात. म्हणजे मॅनग्रोव्ह मधूनच माशाची उत्पत्ती होते. आणि हे सुद्धा आम्ही बघितलेलं आहे. म्हणजे जून जुलै मध्ये जर पूर्ण किनारा बघितला ना तर बारीक कोळंबीचा खच पडलेला असतो, असा म्हणजे अशी उचलावी असा एवढा खच असतो आणि तो खच परत 15 ते 20 दिवसात गायब असतो. म्हणजे तो खाली जातो ती कोळंबी आणि तीच कोळंबी नंतर खाली बघितलं ना काळे काळे पूर्ण सप्टेंबर मध्ये तीच कोळंबीची फिशिंग केली जाते. पाणी शेवटपर्यंत एवढं असतं. पाणी भरती आता भरती असेल पाणी 4-5 तास राहणार.
नंतर ओटी सुरू झाली की पाणी नाही. म्हणजे चालत जाऊ शकतात एवढं पाणी कमी असतं. हॉर्नबिल म्हणून पक्षी आहे हॉर्नबिल. ते हॉर्नबिल जोडीनेच राहतात. काल बघितलेला आपण एक. आणि ते एका म्हणजे त्यांना मोठी मोठी झाडं लागतात थोडी मोठी लागते. हा मग ते आतमध्ये जेव्हा ब्रीडिंग सीझन असतो तेव्हा ती मादी आतमध्ये जाऊन राहते आणि नंतर मादी आतमध्ये गेल्यानंतर जे काही खाद्य पाहिजे तो 108 हे दिवसाचा पाणी घास, कुठे आहे इकडे? ते आता भरतीला आतमध्ये घेतात आणि ओटीला पाणी आणि बाहेर येतं. आता ओटी झाली. हो. केव्हा होतं? जोराचं पाणी येतं. मग तो हो, 108 फवारं पण दिवसाचा देवा. काळ असतो. त्याच्यात नर जे खाद्य पुरवतो मग मादी काय करते एक भिंत तयार करते आणि आपली चोच बाहेर येईल एवढाच होल ठेवते. अच्छा. मग बाहेरून जो नर सगळं खाद्य पुरवत असतो मादी, मग मादी आतमध्ये आपल्या अंगावरचे सगळे पिसे काढते आणि आपल्या मुलांसाठी गादी तयार करून ठेवते. ओके ओके. आणि त्याच्यानंतर नर जो खाद्य देतो तेच ती खात असते आणि अशा वेळी जर नर आलाच नाही म्हणजे नराचा मृत्यू झाला किंवा काय झालं तर मादी आतमध्येच आत्महत्या करते. हो ना? हा जर पिल्लं मोठी असतील तर ती बाहेर येते आणि मादीला काय झालं तर नर एकाच म्हणजे त्याच ठिकाणी बसून राहतो. त्यांना छोटे मासे मिळत असतील तिथे खायला. किती कसे बसले ते. ते बघ कसे बसते. 1 2 3. तुझं नाव काय? बिहू. फक्त आणि पूर्वीच्या वेळी कसं होतं की बायकांनी उडे आतमध्ये चढायचं नाही. तिकडे येतो. हे तुम्ही चालू केलं. मग आम्ही चालू केलं आणि हा वेगळा प्रोजेक्ट एक चालू केला पण त्याच्यातून आम्हाला विरोध पण भरपूर झाला. असं आहे. हा म्हणजे ह्या बायका काय करणार 4 दिवस करणार मग काय नाही सगळं. करणार असं. पण हे आता बचत गटामार्फत करतात. बचत गटामार्फत करतो आणि आम्हाला ह्या म्हणजे आम्ही स्वतः ओलवतो स्वतः माहिती सांगतो त्यामुळे ह्या कार्यासाठी आम्हाला भरपूर हे पण मिळालेली आहेत अवॉर्ड पण मिळालेली अच्छा. आहेत. म्हणजे काही ठिकाणी कसं कागदोपत्री बायका आहेत पण पूर्ण प्रोजेक्ट रनिंग पुरुष करतात. पोलीस करतात ते माहित नाही. हे काय तुम्हीच करता ना? आणि आमचं कसं सगळ्यांचा छोटा छोटा व्यवसाय आहे. आता ही मासे विकायला जाते कोणाचं हॉटेल आहे ती मासे कापायला जाते मी मासे विकायला जाते. काय बोलता? हो म्हणजे जेव्हा जेव्हा वेळ मिळतो म्हणजे आज आम्हाला तुम्हीच वेळ नसेल तर पकडलेले दुसरी तुम्हीच चौघं विकता. जण. नाही नाही. असं विकत घेतो आमचं कसं काही जण कशी मार्केट मधून विकत घेतात काहींचा स्वतःचा व्यवसाय. तुमच्या बोटी असेल ना? हो मोठी आमच्या म्हणजे माझ्या माहेरचे आहे. अच्छा. मग तिकडे विकायला जाता मग? हा कुठे? बंदरवर बाजारात मार्केटला. हो ना? हा. मासे गेल्या भेटले काकी नंतर- भेटलेल्या मग त्यांना. होय, होय, भेटतात. हा. त्या पण जातात. त्या पण असतात. हो, स्वतःच. हो ना? जी घार स्वयंवर असते ती वर उडत असते उंच ठीक आहे. त्याच्या खाली सगळे नर उडत असतात म्हणजे गोल गोल अशी फिरत असतात आणि घार आपल्या तोंडात एक छोटीशी काडी घेते आणि ती वरून टाकते अच्छा. आणि जो नर झेलवेल तो तिचाच वयम असं ती का करते तर घारीची घरटी सगळ्यात उंच असते मग तू आपल्या पिल्लांना पाळू शकतो की नाही अच्छा. तेवढा सक्षम आहे की नाही ह्याची परीक्षा घेते. ही बाबळीची झाडं आहेत म्हणजे पूर्वीचा जो बाजार भरायचा तिथून ही बाबळ आलेली आहे इथे. त्या व्यापारातून आली असेल किंवा पक्ष्यांच्या विष्ठेतून आली असेल पण ही बाबळ पण आपल्याकडची बाबळ ही नाही. चांगली नाही म्हणजे ह्या झाडांचा नाही ना? हा त्याच्या झाडात एक ऍसिड असतो त्याच्यामुळे बाकीच्या झाडांवरती परिणाम होतो. इकडे कालवं पण ती छोटी छोटी दिसतात बघा ती कालवं आहेत खाली पण आहेत आम्ही तिथून आलो ना ते कोयत्याने काढतात. हा, इथे आहे. त्याच्यात किंवा कॅल्शियम भरपूर असतं कॅल्शियम. चालू आहे छोटे छोटे प्रॉन्स आहेत मोठे मारई म्हणून खेकडे असतात. एक ओपन बिल स्टोर म्हणून पक्षी आहे खाणारे खातात तिथे. तो आपल्या चोचीने ते फोडून खातो कालवं वगैरे कालवा म्हणा मग ते मारई कलरफुल म्हणा. असतात ते मोड्या बोलतात ते का? नाही नाही ही मोठी शिंपी आहे. त्या शिंपीला जास्त दुखत.
मग आता फ्युचर प्रोजेक्ट काय आहेत तुमचे, काय नवीन? तर अजून हेच अजून काही प्लॅन केला नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या बायका येतात ना. किती आम्ही गटात 9 बायका? जण होतो. आणि ते आता सोडायला लागले, ते आमचे अध्यक्ष मॅडमचे मिस्टर, ते 10 जण. त्यांनीच आम्हाला शिकवलं. पहिल्यांदा आम्हाला काहीच येत नव्हतं, म्हणजे वलवायचं, सुकाट वगैरे काही यायचं नाही. त्यांनी शिकवलं, 4-5 दिवस शिकवलं. नंतर म्हणायला लागले तुम्ही जा, आता तुम्हालाच जायचं. मग आम्ही कशी घेऊन गेलो. नंतर नवीन नवीन एक्सपिरियन्स घेतले आणि मग आता त्याच्यानंतर आम्ही लगेच म्हणजे शिकलो आणि व्यवस्थितरित्या पार पाडलं. मग दुसऱ्या फेरीला दुसऱ्या बायका येतात. हा, असं म्हणजे प्रत्येकाचं काम वगैरे टाइम सगळं एकमेकांना आम्ही मॅनेज करून मग हे चालू केलं. किती वर्ष झाले आणि चालू करून? आता आमच्या प्रोजेक्टला 8 वर्ष झाली. हो ना? हे 9वं वर्ष चालू. अब तसे केलं नाही, अशी या साईडने आम्ही. आली पटापट बोलाय, पटापट, नाही तर खाली जाते. नाही, आमची गाडी गेली. हो, कायाकिंगला चालू. काय सोय आहे समजा ना. मावशी पागल होईल. हे वेगळं, हा? ही वेगळी, ही छोटीच झाड. ते मोठं उंच झाड. पत्र हे आहेत ना रूम्स, हळदी पण आहे. हे रूम्स ना. हळदी पण आहे. इको स्टे काय तू बोल आता, तू बोल, हे नारळ तू बोल. पाणी. बोल हॅलो, बोल हॅलो. हा, कार 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 ना. तू बोल, तू बोल, तू बोल, तू बोल. गोल गोल इकडे बसून फोटो काढले. भेंडी भेंडी बघितली का? सरळच्या सरळ सुकली आहेत ती. सुकली आता. ती पावसाळी नाही तर एवढी येते, मोठी भेंडी म्हणतात. यही पर हमारा ब्रेकफास्ट भी है. सो बोटिंग kayaking एंड ब्रेकफास्ट ऑल बाय महिला बचत घाट, जिनका डिटेल बाहर जाके देता हूँ. और यहाँ रूम्स भी है फॉर स्टे विथ इको स्टे टाइप्स. चाय 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 चाय. कसा आहे व्ह्यू? That was a beautiful time here. Or if you want, you can contact these people.
यहाँ पे स्टेज भी है एंड दे आर वेरी इकोनॉमिकल. दैट्स आवर कार.